गोपाला गोपाला अरे बाबा हे काय चाललंय? गोपाला 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 अरे बाबा हे काय चाललंय? नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला. सगळ्यांनी सवय लागली पाहिजे. ही महामारी आली ना कोरोना, त्याला कोण करणार जबाबदार रे? हा? अरे बाळगोपाळांचा विचार केला पाहिजे, त्यांनी सांभाळलं पाहिजे. कुणाला इंजिनियर, कुणाला डॉक्टर, कुणाला काय व्हायचं असतं. हा, जर ह्या रोगराईनं असं थैमान घातलं तर त्याला होता येईल का ते डॉक्टर? हा, जरा विचार करायची गोष्ट आहे. आपण सगळे विचार आहोत. मला सांगा, काय सांगून राहिलं रे? मास्क वापरला, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. हा, आपले हात साबणाने, सॅनिटायझर सगळ्यांनी धुवावे, व्यवस्थित राहावे. अरे 6 फुटाचं अंतर नाही ठेवू शकत? तुम्हाला एवढी कळ नाही निघत का रे बाप्पा? हो, अरे आजार झाला तर त्याला कोण जिम्मेदार? सगळ्या गावागावात, शहरात, वाड्या वस्तीत, गल्ल्या बोळात एक रविवारचा दिवस नियमा आणि त्याला स्वच्छ करा, तर आपली रोगराईपासून मुक्तता होणार आहे. मला सांगा, अरे विचार करा. हागणदारी मुक्त गावं झाली, होत आहेत. आणि माहिती आहे तुम्हाला, एवढे एक ग्रॅम इष्टेमध्ये 10 लाख विषाणू, 1 लाख जीवाणू, त्याले सगळे ते जंतू आपल्या पोटामध्ये जाऊन राहिले. उघड्यावर संडासला बसू नये सांगून राहिलो सगळ्यांनी. मला विचारतो काय चालले? अरे सक्षम आहेत आपले मंत्री, आपले आमदार, खासदार साहेब, सगळे सक्षम आहेत. तुम्हाला ओरडून सांगून राहिले, पण तुम्ही ऐकत नाही. त्यांनी किती काम करायचं, त्यांच्या डोळ्याला भोवळ पडली तरी ते काम करत राहतात. एवढं सांगतात, तुम्हाला ऐकता येत नाही? साधं सामान्य नागरिक तुम्हाला ऐकता येत नाही? जरा विचार करण्याची गोष्ट आहे. मले काय असाच गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. माता भगिनी मायजन हो, तुम्हाला हात जोडून सांगणार, ज्याले त्याले हात जोडून सांगणार, या कोरोना महामारीपासून जर आपली मुक्तता व्हायची असेल तर तुम्हाला स्वच्छता राखली पाहिजे. आपले हात पाण्याने, साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे. सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. 6 फुटाचं अंतर ठेवलं पाहिजे, तर आपण वाचणार आहोत. मला सांगा, ही स्वच्छता ज्यानं त्यानं आपल्या मनात ठेवली पाहिजे. मी गावापुरतं बोलत नाही, शहरापुरतं बोलत नाही, सगळ्या विश्वापुरतं बोलतोय. मी सगळ्या विश्वांना ह्या रोगाची अडचण आलेली आहे. तर सगळ्यांनी त्याच्यावर उपाय म्हणून स्वच्छता ठेवली पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, गर्दीच गेलं नाही पाहिजे. आपल्या बालगोपाळांचा विचार करा, एवढं सांगायचं मला. दुसरं काय, माझं काय, स्वच्छता करत करणार. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. दुर्गाबाई, सखूबाई, येसूबाई जरा ऐका तरी. दुर्गाबाई, येसूबाई, सखूबाई जरा ऐका तरी. आता स्वच्छता करा, नाही तर आपल्या बालगोपाळांचं नाही काही खरी. विचार करण्याची वेळ आली, ज्याने त्याने स्वच्छता ठेवावी. आपले बालगोपाळे दररोज स्वच्छ ठेवून, मास्क घालून, अंतर ठेवायला लावून, हात स्वच्छ धुवावे. एवढंच सांगून राहिलो बाप्पा हो. मला सांगा, आता हे जर संदेश तुम्हापर्यंत पोहोचला तर तुम्ही दर रविवारी आठवड्याच्या सगळ्यांले वाडी, वस्ती, गल्ली, बोळ, शहर, गाव, कुठं काय असेल त्याला स्वच्छ करायचं आणि निर्मळ राहायचं. मला एवढा संदेश द्यायचा आहे तुम्हाला. तुम्ही ऐकला असेल, एवढं सांगून राहिलो. अनेक वर्ष चालत राहणार. माझ्यासारखे अजून तयार झाले पाहिजे स्वच्छतेचे दूत.